फॅमिली नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. चला, आज घरच्या घरी वेफर्स बनवायचे. खायला ताजे ताजे मार्केटमध्ये भेटले तसे. त्याच्यात 3 बटाटे छिलून स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यात टाकून घेतले. त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतले. मिठाचं पाणी केलं इकडं. करायची खिसणी घेतली. कढई तापायला ठेवू. कढई ठेवली. आपण तेल टाकलं. याच्यात तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं. बटाटे जे टाकलेले आहेत ते काय करायची, एक बटाटा काढायचा. चांगलं कडक तेल तापल्यावर आणि पुसून चांगल्या टावेलनी, कॉटनच्या टावेलनी किंवा कपड्याने, रुमालाने, कशाने पण पुसून घ्यायचा. मग आता आपण हे एक बटाटा घेऊ आणि टावेलने चांगला पुसून घेऊया. असा चांगला पुसून घ्यायचा. पाणी हे झालं ना, हातावर उडण्याची शक्यता जास्त असते, कारण गरम तेल असते ना. आधी थोडासा थोडंसं आपण टाकून बघायचं तेल. तेल आपलं चांगलं कडक झाले आणि सुट्टे सुट्टे पडले पाहिजे असं टाकायचं. आता हे काढून घेऊ. तेल तापले. एवढं हातावर किंवा हात पण मध्ये जाऊ शकते बरं का, बटाटा पडू शकतो तोंडावर. असं बघा, असे सुट्टे सुट्टे टाकायचे त्याला. आत्ताच बटाटा पडत होतं पण खाली पडलं म्हणून जपून करायचं. आणि वेफर्स चांगले होते तर असे सुट्टे टाकले ना मऊ पडत नाही. तरी पण हे जास्त झाले, कमी टाकायचे. आपल्या खाच्यावर आपण ताटात पण किसून टाकू शकतात, कारण तेलात लई गडबड होती कधी कधी. असं थोडे खिसायचे, आपले जेवढे बसते तेवढे, आणि असे टाकायचे. असं छोटा राहिला की हात पण जाऊ शकते बरं का. असे पटपट टाकायचे. गॅस फुल करायचा, बारीक गॅस ठेवायचा नाही. पटकन वर आले पाहिजे. एकदम मार्केटमधल्यासारखे वेफर्स होते. तर वरून पण मीठ टाकायचं तुम्हाला खायचं असेल तर, किंवा मिठाचं पाणी टाकायचं. पण तडतड लय अंगावर उडतं मिठाचं पाणी टाकलं ना त्याला. तुम्हाला दाखवलंय तसं. आता बघा एकदम छान झाली. तर बघा एकदम छान झाली. बघा आता बारीक गॅस करते मी. बघा एकदम सुटसुटीत वेफर्स झालेले आहेत. एकदम मस्त. तुम्हाला मी असे पण करायचे, तसे पण करायचे, दोन्ही पण. आणि बारीक गॅस करायचा. एकदा वर आले ना तळून चांगले कडकडीत, मग काही नाही. बघा एकदम छान झाले. आता असेच आपण सगळे तळून घेऊया. ही मी दुसरी बॅच टाकलेली आहे. पहिली तर दाखवली ही सुद्धा दाखवली. ही सुद्धा एकदम छान आलेली आहे. बघा एकदम पांढरे शुभ्र आणि कुरकुरी. आता मी असे 3 बटाट्याचे करणार आहे. बघा एकदम मस्त आले. बघा आणि एकदा थोडासा फुल गॅस सोडायचा, पुन्हा कमी गॅसवर तळायचे. पूर्ण कडक होते ते एकदम. आणि तळताना मुलांना जवळ घ्यायचं नाही, नाहीतर लय गडबड होती. माझी मुलं मी जरा तिकडं साईडला सारली तर त्यांना तर लय खायची गडबड झाली. बघा एकदम छान. एवढे काढले, किती छान दिसायचे. बघा आवाज ऐकतात ना. बघा मस्त आवाज येतोय एकदम. एक पडलं तिकडं. आता अशीच करून घेऊया. चला आता ही दुसऱ्या बटाट्याचे घेऊ करायला. आपण पुसून घ्यायचं, पण लय पाण्याने गडबड होती. हात निसटते. मी ताटातच करणार आहे. तुम्हाला जर कढई जमत असेल तर कढईत किंवा ताटात. माझी मुलं घरीच आहेत आज. पूर्ण बटाटा कोरडा करून घेतलाय मी, कारण मुलं चक्रा मारते तिकडं, म्हणून हात बीत कढईत गेला तर. आता ही खाली करणार आहे. एकदम मस्त खिसायची खाली निवांत. जेवढे कढईत बसतात तेवढेच. असे टाकून घ्यायचे एक एक. त्यावेळेस तर काहीच गडबड होत नाही. बघा
पटपट सोडायचे, पण हे काम पटपट करायचं, नाही तर एक वर यायचं एक राहणार तळायचं, मग त्याच्यामुळं काही नाही. करपून जाऊ शकतात बरं का त्याचे बटाटे. हो का बघा वेफर्स बटाटे चालत, मला सुद्धा गडबड होईल. बघा आता असेच तळून घ्यायचे. ही बटाटा काळा पडतो म्हणून ही परत पाण्यात ठेवायचा, असं वर काढायचा नाही. आता बारीक गॅस करूया. बघा एकदम तेल तापलेलं आहे, कडक एकदम. हो बघा तसले मस्त झाले तर काही का नाही, सेम मार्केटमधल्यासारखं. काय पण विकत आणून खाण्याच्या ऐवजी असं मुलांना घरी करून द्यायचं. जरी नाही जरी करणं झाले उन्हाळ्यात वेफर्स वाळवण, तरी पण असे करायचे. बघा दोन बटाट्याचे वेफर्स किती झाले तर बघा, ही एवढं काढले. आणि तुम्हाला सांगते बघा इकडं पण काढले, तर इकडं पण काढलेत. बघा आपण किती आणतात, 10 रुपयाला एक पाकिट आणतात, तर 3च बटाटे घेतले मी. बघा 2 बटाट्यात एवढं झाले. आणि बघा किती झाले, तर आपण 5 रुपयाचं 10 रुपयाचं मुलांना पाकिट आणून देतात. असं जर बनविलं तर किती छान आहे. एक बटाटा असलं तर होते, मस्त भरून ठेवायचं. आता सगळ्याच्या मुलांना सुट्ट्या लागल्या, किती आवाज तर छान येते. अजून मी बनवणार आहे, काही झालेलं नाही. बघा 2 बटाट्याचे एवढे झाले. तर आता आपण 3रा बटाटा घेतलेला आहे. बघा 3रा बटाटा घेतले आपण. आता ह्या बटाट्याची करायची, कोरडं करून घेतले. आणि जर तुकडे जरी पडले, आता छोटं राहिलं बटाट्याना शेवट ती पण तळून घ्यायचं, वाटोळं नाही करायचं. हां कर चालेल. बघा आता आपले वेफर्स तळून झालेत, गॅस बंद केलाय. बघा 3 बटाट्याचे एकदम मार्केटसारखे वेफर्स झाले. असं वाटत सगळ्यांना की घरी बनवले, तर मार्केटमधून आणल्यासारखे. असेच तुम्ही पण, आता मुलांना सुट्ट्या लागली, त्या आता कुणाच्या लागल्यात, माझ्या मुलांना तर लागल्यात, काही जणाला लागलेलं नाही अजून. बघा असंच पहिली सुट्टी आहे आज घरी, तर लगेच मुलांनी लगेच एक फरमाईश केली की वेफर्स करा म्हणून. बघा कसा आवाज येते, कडकडीत आवाज आहे का नाही सांगा. तुम्हाला मोडून पण दाखवते. आणि ह्याच्यावर मिरची पावडर किंवा मीठ टाकून झालं का एकदम कडक. बघा तुम्हाला दुसरे पण मोडून दाखवते मस्त. आणि किती 5 रुपयाच्या पॅकेटमध्ये किती भेटतात, एवढेच भेटते. तर एवढे पण नाही, हां एवढे भेटतात. आणि काय 2-3 तुकडे असतात वरून असे छोटे. म्हणून घरच्या घरी तुम्ही पण असे बनवा. आणि असेच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता मी मुलांना देते असं मस्त ताट मीठ टाकून द्यायचं. मी म्हणजे एकदाच मीठ टाकलेलं आहे, नंतर मी मीठ टाकलेलं नाही. मुलगा होता माझ्याजवळ. बघा बघा किती छान झालेले आहेत वेफर्स, कडकडीत आवाज येतोय मस्त. आणि कसे वाटले नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि नक्की बघा कसा वाटला आणि कमेंट करा. आणि अशीच घरच्या घरी रेसिपी बनवा. बघा चालू सॉरी हो का. आता मी देणार आहे सगळे 3 बटाट्याचे सगळे झालेले आहेत. चला बघा ताट भरून वेफर्स झालेत, फक्त आपण 3 बटाट्याचे केले. तर चला बाय, भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. अशीच रेसिपी बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्की करा.